आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। भिवंडीतल्या पडघा बोरिवली गावात एटीएसची कारवाई। दहशतवादी हालचालींचा एटीएसला संशय। एटीएस कडून दोघांना अटक तर 10 जण ताब्यात। पहाटेपासून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन नंतर कारवाई। भिवंडीतील पडघा बोरिवलीमध्ये एटीएस कडून 22 जणांच्या घरी मोठे सर्च ऑपरेशन। छाप्यादरम्यान घरातील 7 सदस्य नव्हते। दोघं हज यात्रेसाठी गेल्याची माहिती। पकडलेले बहुतांश सदस्य सिमी संघटनेचे सदस्य। काही जण साकीम नाचण सोबत अटकेत असलेल्यांचे नातेवाईक। नाचण हा अटकेत मात्र त्याच्या संपर्कातील लोक अजूनही संशयास्पद हालचालीमध्ये सक्रिय। पडघा बोरिवलीतील सर्च ऑपरेशनमध्ये एटीएस कडून तलवार, सुरा, मोबाईल देखील जप्त। देशात घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली। तरुणांना धर्मांध बनवण्यासाठी वापरली जाणारी कागदपत्र देखील ताब्यात। साकीम नाचणचे समर्थक गावात सक्रिय। गावात भडकाऊ भाषणे देत असल्याची देखील माहिती। निलेश चव्हाणच्या घरातून हस्तगत केलेले 3 मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। शशांक, लता आणि करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरातून जप्त। तिला कोर्टाकडून रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कासलेकडून कोर्टाबाहेर सरकार विरोधात इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा। महाराज सरकार हाय, महाराज सरकार हाय, महाराज सरकार हाय। सोलापूर मुंगशी गावामध्ये शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या। मुलासह सुनेला कुर्डवाडी पोलिसांकडून अटक। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका। 500 एकर जमीन पाण्याखाली। ऊस, कांदा आणि ज्वारीचं मोठं नुकसान। किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। वनहक्क, घरकुल, पाणी या समस्यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा। पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी।